तर आपल्या इंडियामध्ये काही लोकं अशी सुद्धा आहेत, की ज्यांना फरकच नाही पडत, की इथे सध्याची परिस्थिती काय आहे. वॉर चालू आहे, तर काही जणांचे असे रिॲक्शन्स आहेत, की "अरे मग काय झालं? वॉर तर तिकडे चालू आहे ना, मग काहीच ओके." तर असं नाही आहे. वॉर तिकडे चालू आहे, पण आपल्या आजूबाजूला लोकं राहतात. त्या लोकांमधले काही जणं सैनिकसुद्धा असू शकतात. त्यांची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ते आपल्या फॅमिलीकडे खूप कमी वेळासाठी आलेले असतात आणि अचानकच त्यांना कोणीतरी असं हे होतं, की अरे आपल्याला आत्ता जावं लागणार. तर ते स्वतःचा विचार न करता आपल्यासाठी जातात. तर वॉर तिकडे चालू आहे, पण सुरक्षा आपल्यासाठी ते करतात. वॉर तिकडे चालू असला तरी आपल्यासाठी कोणीतरी तिथे मरत असतं. वॉर तिकडे चालू असला तरी आजूबाजूला आपल्या ज्या फॅमिलीज आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांना झोप नाही लागत, ह्याचीही भनक नसते आपल्याला. आणि वॉर तिकडे चालू असला तरी आपण सुखाची झोप इथे घेतोय. वॉर तिकडे चालू असला तरी आपल्यावर काहीच आपल्या असे दुष्परिणाम होत नाही आहेत त्या वॉरचे, कारण आपले सैनिक तिकडे गेले आहेत. तर काही जणांना असं वाटत असेल ना, की वॉर तिकडे चालू आहे, तर नाही. वॉर तिकडे चालू आहे, पण तो आपल्यासाठी चालू आहे आणि आपल्या सैनिकांचा प्रत्येक जणांनी रिस्पेक्ट केलाच पाहिजे. आणि ज्यांना असं वाटतंय ना, की वॉर तिकडे चालू आहे, मग मला असं वाटतं तुम्ही लोकं जाऊन तिकडे बघा काय वॉर चालू आहे. तुम्ही बघू पण नाही शकत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर एकतर तुम्ही रिस्पेक्ट नाही करू शकत तर नका करू, पण कॅज्युअली ॲटिट्यूड नका दाखवू. कारण का जो ॲटिट्यूड दाखवताय ना, तो पण त्यांच्यामुळेच दाखवताय. तुम्ही आज इथे सुरक्षित आहात म्हणून. त्यांच्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात. तर असं एकदम असं बोलतात ना, कॅज्युअली रिॲक्शन नका देऊ, की "अरे वॉर तिकडेच चालू आहे." असं म्हणजे जर तिकडचा वॉर इकडे आला ना, तर इकडे काय होईल ना, ते तुम्हाला नाही कळणार. तर लक्षात असू द्या, वॉर तिकडे चालू आहे, पण सुरक्षा आपल्यासाठी आहे.